नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी जे काही ज्या योजनेपासून वंचित राहिलो त्या संपूर्ण शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसामध्ये हे पैसे मिळणार आहेत. या 5 योजनेचे पैसे तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये मिळणार, ते पण कमी जास्त नाही तर 55,000 रुपये. नेमके शेतकरी मित्रांनो कोणत्या योजनेला किती पैसे मिळणार आहेत व या योजनेसाठी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र राहणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, कारण की नेहमीच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेले आवश्यक आहे. कारण की सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यावर यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येते. तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो. समजात पहिले जी शेतकरी मित्रांनो योजना ती म्हणजे की शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई जी काही 2024ची बाकी होती ती शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामध्ये राज्यातील 34 जिल्हे पात्र राहणार आहेत. कारण की राज्यातील जे काही जिल्ह्यामध्ये नुकसान झाले होते त्यानंतर त्यांनी पीक पाहणी केल्यानंतर पीक पाहणीवरच्या अवलंबून शेतकऱ्यांना हे अतिवृष्टी नुकसान जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये मराठवाडा असो, विदर्भ असो, खानदेश असो, ह्या जे काही विभाग आहेत त्या विभागातील शेतकरी पात्र राहणार आहेत. कारण की ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे नुकसान भरपाई ग्रस्त म्हणजे की तुम्हाला मेसेज पाठवण्यात आले होते पण पैसे आले नव्हते. पण आता हे विधानसभेचे जे काय आंदोलन आपली निवडणूक झाली त्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे शेतकरी नेते आहेत त्यांनी सवाल उचलले होते. त्यामुळे आता हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर म्हणजेच की 8 दिवसात त्या मिळणार आहेत. त्यामध्ये राज्यातील 30 जिल्हे पात्र राहू शकतात. त्यानंतर शेतकरी मित्रांनो 2024चा 25% अग्रिम हा तर शेतकरी मित्रांनो खूपच गाजलेला आहे. कारण की 25% अग्रिम या 5 जिल्ह्यामध्ये आधी वैयक्तिक म्हणजे की मंजूर केला होता व वैयक्तिक क्लेमद्वारे बाकीच्या 34 जिल्ह्यासाठी पात्र करण्यात आला होता. तर नेमके हे 5 जिल्हे कोणते तर परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर व धाराशिव हे 5 जिल्हे होते. यामध्ये 25% अग्रिम मंजूर करण्यात आला होता. पण 25%च्या अजून बी लाभार्थी होते म्हणजे की महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकरी ज्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारने पुन्हा एक ऑप्शन दिले की तुम्ही वैयक्तिक क्लेम करा व आम्हाला तुमचे रिपोर्ट पाठवा, त्यानंतर तुम्हाला ही पीक विमा मिळेल. तर 25% अग्रिमचे हेक्टरी तुम्हाला जे काही 22,500 ते 12,500 दरम्यान पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर टाकण्यात येणार होते ते पण या 8 दिवसामध्ये येऊ शकतात. कारण की काही शेतकऱ्यांना मिळाले आहेत, काही शेतकऱ्यांना मिळाले नाही, त्यामुळे तुमचा गोंधळ होत आहे. तर संपूर्ण शेतकऱ्यांनी जे काही पात्र आहेत त्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना येत्या 8 दिवसामध्ये हे पैसे मिळणार आहेत. कारण की सरकारने 2-3 जार करण्यात आहेत, डबल 5 जार काढण्यात आहेत. प्रत्येक योजनेचे प्रत्येक पीक विम्याचे जार काढण्यात आहेत. त्यानंतर रब्बी पीक विमा जे काही 2024चा राहिला होता शेतकऱ्यांचा हरभऱ्याचा पीक विमा, तो हरभऱ्याचा पीक विमा पण शेतकऱ्यांना या 8 दिवसामध्ये मिळणार आहे. कारण की गेल्या वर्षी 2024 रोजी म्हणजे की 2024 वर्षी आपले जे काही हरभरे पेरल्यानंतर काढणी पश्चात म्हणजे की काढण्याआधी नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे नुकसान झाले. तर हरभऱ्याचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यातली काही शेतकरी म्हणजे की पैसे आले होते, काही शेतकऱ्यांना आले नव्हते. त्यामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे लवकरात लवकर म्हणजे की 8 दिवसात मिळणार आहेत. त्यानंतर आपली चौथी योजना ती म्हणजे की शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण. लाडकी बहिणीचं जे काही तुमचे थकबाकी हप्ता आहेत त्या नवीन लाडक्या बहिणींनी रजिस्ट्रेशन केले व त्याचे पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणींना आता येत्या 8 दिवसामध्ये जे काही त्याचा 1,500चा हप्ता आहे ते त्यांच्या खात्यावर ज्या काही बँक संलग्न आधार कार्ड असेल त्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनी जे काही नवीन रजिस्ट्रेशन केलेले त्यांना पण हे हप्ता मिळणार आहे. आता त्यानंतर आहे जे काही 2023चा खरीप पीक विमा वितरण होण्याबाबत. कारण की 2023चा 75% पीक विमा शेतकऱ्यांना आला नव्हता, मंजूर झाला पण आला नव्हता, वितरण झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी खूप नाराज होते, त्यामध्ये घोटाळा झाला. त्यामुळे आता 2023चा खरीप 25%चा आपला 75%चा पीक विमा या 2025 मध्ये तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश असू शकतात ते पाहूया. तर यामध्ये समजा आधी बीड, त्यानंतर लातूर, यवतमाळ, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, ठाणे, पालघर, त्यानंतर सिंधुदुर्ग, परभणी, वाशिम, बुलढाणा, नाशिक, गडचिरोली, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नंदुरबार, हिंगोली, धुळे, नागपूर, अमरावती, पुणे, जळगाव, भंडारा, चंद्रपूर, अकोला व जालना हे जिल्हे यामध्ये समावेश आहेत. व या जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना जे काही बँका आधार संलग्न असतात त्या बँकेला पैसे पाहायला मिळेल. त्यामध्ये तुमची कोणती योजना असो किंवा खरीप पीक विमा असो किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई असो या योजनेचे पैसे तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे ज्या ज्या बँकेचे तुमचे आधार कार्ड संलग्न असतात त्या बँकेत तुम्ही चेक करा आधार कार्ड अपडेट आहे का नाही, KYC कंप्लीट आहे का नाही. कारण की येत्या 8 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यावर पडणार आहेत. ही अपडेट कशी वाटली व त्याचबरोबर
तुमच्या नातेवाईकांना या 5 योजनेविषयी अपडेट शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.